दत्ता एका सांग, त्याचं श्राद्ध घातलंय, त्याच्या नावाचा डोक्यावर पाणी घेतलंय. निघूक सांग एका. माझं भाऊ तुम्ही ऐकून येवा, ऐकून वर नाही येवा. येवा. थांब साहेबा, मी आता घरात येऊ शकत नाही. अण्णा, दत्ता, हा माधवा उडू दे मका. त्यांनी तुझं कार्य घातले नी, मी गप्प बसलोय. त्यांच्यामुळे तू गाव सोडून गेलस, त्या घर सोडून गेलस, मी गप्प बसलोय. तू गेलास तर तुझा चांगलाच झाला. पण माझा भाऊ माझ्यापासून लांब गेलो तर दुःख वाटलंच ना. पण आता तू हैसर येलस, ह्या दार मी तुझ्यासाठी बंद होऊ द्यायचंय नाही. दत्ता हैसर पण मार. दत्ता, हा माधवा, ना जीव घेवा, पण असं नको करू. माधवाचं श्राद्ध तुमच्या रागाने तुम्ही घातलास. माधव तुमच्यासाठी मेलो असतात, पण आमच्यासाठी नाही. तुम्ही नाती संपवलास तरी आमच्यासाठी ती कायमच राहतील. अशी ही नाती कोणी संपून संपत नाही. या घरात माधवाची जागा तीच असत जी आधी होती. तो आत येणार. जीव घेऊन येचो. अण्णा, जे काय करायचंय ना ते माझं करा. जीव घ्यायचाय ना तुम्हाला, माझा जीव घ्या. एकदा मारलंच आहेत मला, आता खरोखरच मारा. जीव घेतल्याने तुम्हाला समाधान मिळणार आहे ना. या घरातल्या सगळ्यांचा जीव घ्या. मग ज्या बाईने निमूटपणे इतकी वर्ष तुमचा संसार सांभाळला तिचा जीव घ्या. आपल्या घरासाठी गड्यासारखा राब राब राबला त्या दत्ताचा जीव घ्या. ज्या मुलीने डोळे झाकून या घरात सून म्हणून प्रवेश केला त्या सरिताचा पण जीव घ्या. स्वतःच्या हाताने ज्या मुलीच्या कपाळावरचं कुंकू पुसलं त्या मुलीचाही जीव घ्या. या निरपराध पांडूचा जीव घ्या. घ्या जीव. याने तुम्हाला समाधान मिळणार आहे ना अण्णा नाईक. माधवा, घ्या जीव, सगळ्यांचा जीव घ्या. बोला ना अण्णा नाईक, घ्या जीव. खबरदार त्यांच्यावर आवाज चढवलंस तर. पण आहे अरे बापूस असा तुझो. तोंड बंद, एकदम बंद. बोल, चुकलंय. बोल बोल, चुकलंय. हो हो. चुकलंय होतो. मी माफी मागते, पण त्या घरातून बाहेर काढू नको. तुम्ही शोभा घरात घेतलास, काम दिलास, अबांका पैसे दिलास,
सगळं चांगला केलास, म्हणजे स्वतःच्याच पोराचो राग कित्या. मी शब्द देते तुमका, तो तुमच्याशी एक शब्द पण बोलतलो नाही. आता येलो ना तसं 4 दिवस रवात आणि जायत, पण आता एवढं येलो आता ते का घरातून बाहेर काढू नको. मी पाया पडते तुमच्या. आहे माधवा, घबरो. चल चल आज चल, चल 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 रे बाबा, आज चल. माझं भाऊजी जाओ ना जावा पिले. चहा आणू का? घेतला असता पण नको. मी तुम्हाला म्हटलं होतं तुमच्या घरी मुद्दाम येईन चहा घ्यायला, तुम्हाला नोकरी लागली म्हणून. पण असो, पाटणकर बाई, ऑफिसमध्ये काय काय घडलं, कोण काय काय बोललं, हे सगळं मला सविस्तर समजलेलं आहे. माझी माणसं आहेत ना तिथं. मी माझ्या परीनं सगळे कागद वरिष्ठापर्यंत पोहोचवले होते. पाटणकरांच्या बाबतीत कुणी काही बोलू शकत असेल अशी शंका होती. ती बोलणार नाही त्याचाही बंदोबस्त केला होता. सगळे पेपर्स क्लीन होते आणि एकदम काय झालं काहीच कळत नाही. नेने काका, नको तो विषय. मला समजतंय मला या गोष्टीचा त्रास होत असणार. तुमच्या चेहऱ्यावरच दिसते ना, रात्रभर झोपला नाहीत ना. माणसं ऐकल्या गोष्टीवर विश्वास का ठेवतात कळत नाही. पाटणकरांच्या बाबतीत तरी मला आजही वाटते की त्यांना कोणीतरी अडकवलं, पण आज त्यामुळं तुमच्या नोकरीवर गदा आली ना. नक्कीच कोणीतरी अशी व्यक्ती आहे की हे सगळं केल्यामुळं त्याचा फायदा झालाय. तुम्हाला काय वाटतं? मला जर कळलं ना तर त्याला कसा धडा शिकवायचा ते मी बघेन. त्यावेळी मी तुमच्या बरोबर असेन. येतो मी. काही लागलं तर कळवा. काका म्हणता ना, हक्कानं कळवा. येतो. कोण असेल ती व्यक्ती? झाडू चालूस रे. बाहेर चांगला चांगला रांधून घालता काय? भाऊजीनू चाय घेवा. हो हो. चाय हो, थांब, मी देते मी. तू बापू नको. हो हो. कसं आहे, तिचे काही ना काही प्रयत्न चालूच असतात. तिला कुकिंगची खूप आवड आहे, त्यामुळे रोज कसली ना कसली तरी रेसिपी असतेच. रे रे म्हणजे काय असतात हा? अगं, रेसिपी म्हणजे पदार्थ बनवण्याची क्रिया. हा, आणि त्या खूप 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 काय त्या कसली आवड हा ते का? अगं, कुकिंग म्हणजे जेवण करायला आवडतं तिला. मगे बरा. नाही तर हल्लीचे शिकले सवरलेले सुने काय चुली जवळ जातात. हो. ह्याच्याकडे बघून वाटता हयतोच बायले रांधान घालत असतो. हो, कधी कधी करतो. कसं आहे, कधीतरी ती थकून आली आणि मी लवकर आलो असेल घरी तर मी जेवण बनवतो.
नाही म्हणजे म्हाका सांग, आता पोटुशी असा तर काम सोडात ना, नाही म्हणजे उगाच दगदग नको रे. सांगून झालंय तिला, पण तुझी सून आहे ना, ऐकणार आहे. पण हा, आता मॅटर्निटी लिव्ह मिळेल तिला. मॅटर्निटी लिव्ह म्हणजे बाळणपणाची रजा मिळते ना त्यांना, ती मिळेल. हा काय रे माधवा, तुझा काम कसा सुरू आहे? हा, आता मुंबईत जरा जम बसू लागलाय असं वाटतंय. हा, त्या निलिमाच्या घरच्यांनी खूप मदत केली म्हणा. तशी चांगली आहेत माणसं, हो, उगाच काय. अरे आपण चांगला ना, आता सगळी चांगली. खरंय. माधव भाऊजी, असा अचानक येणं केलास? सहजच. अरे पण काय कळवलंच नाही. कळवायचं काय, आपलंच घर आहे. मगे तुम्ही एकटेच? वय अरे येऊचा होता तर निलिमाक पण घेऊन येऊचा ना. कामं असतील ना त्यांका? हो हो, तिलाही आराम करायचा होता. मी म्हटलं जा आईकडे थोडे दिवस राहा. तशी ती आईकडे गेली. मी त्या क्षणाला बॅग पॅक केली आणि इथे आलो. म्हटलं थोडा आरामही होईल आणि गावात छोटस काम होतं तेही होईल. कसला काम? आ? ते आहे एक काम आहे, पण तुला खरं सांगायचं म्हणजे ना, मी निलिमाला सुद्धा म्हटलं, अगं मी गावी चाललोय तर चल माझ्यासोबत. पण काय कुणाच ठाऊ, गावाचं नाव काढलं ना की तिला काय होतं. बापरे गावी असं मोठ्याने म्हणाली. तिला काय गावाचं कळणार, ती लहानाची मोठी मुंबईतच झाली. तिला काय कळणार गावात काय असतं ते. इथल्या विहिरीच्या पाण्याची चव काय, इकडलं वातावरण काय, इकडला निसर्ग काय, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथली माणसं काय. त्याला या खेपेक नाही येला, पण कधी ना कधी गावाक येऊक लागतच ना. वार झाल्यावर देवाच्या पाया पडूक येऊक लागतच ना. हो हो, आणणार. तुझ्या सुनेलाही आणणार आणि तुझ्या नातवंडांनाही सोबत आणणार. हो. बरं चला, मी जरा बॅगा वरती ठेवून येतो. मी पण येतो. अरे असू दे, मी नाही, असू दे असू दे. चला. हात नेऊन ठेव. हा, मी व्हायच ना देवासमोर साखर ठेवून नेले. हो, इकडे ये वा. ये वा. काय हो, काय झाला? माधव भाऊजी काय म्हणी होते, काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून. हैसर कसलं महत्वाचं काम इला? माधवक माहित, आपल्या काय करूचा? काय करूचा म्हणजे? हा, जावानी आत्ताच्या आत्ता विचारा काय काम आहे. तू सांगत नंतर. काय सांगूची नाही, जावानी विचारा म्हणते तर. अगो पण जावा, मी जाव. जाते.
काय रे कुबट वास येता ना? अरे बरेच दिवस खोली बंद होती ना. माधवा अरे दत्ता, दत्ता, अरे तुझी हिंमत खूप वाढली आहे रे. हा, माझ्यात पण आली आहे थोडी थोडी, पण इथून बाहेर गेल्यावर इथे असताना अण्णांच्या नजरेत नजर मिळू शकायचो नाही रे मी. पण तू अगदी बिंदास बोलतोस. मला तर एका क्षणाला वाटलं की तू अण्णांना टक्कर देतोस की काय. पण दत्ता, सांभाळून हा. आपण सगळे अण्णांना व्यवस्थित ओळखून आहोत. हा, माधवा बस ना बस. बोलू, बऱ्याच दिवसांनी गप्पा मारू. बस रे बस. सत्या, तुला आठवतं त्या बावीजवळ एक चिंचेचं झाड होतं. तिथे हट्टाने छाया वर चढली होती आणि धापकन खाली पडली होती. भाऊजींनो काय अजून आवरलास ना? कसलं काय, आत्ताशी बंधुराजांची गप्पा मारायला सुरुवातच केली होती. काय रे? होय काय? बंधुराज गपत बोलले की नाही अजून? काय हो? अगं तो कुठला बोलतोय? अगं तुझ्याशी बोलतोय, आमचं नशीब समजायचं. माधवा हा, असं अचानक कसं हिलस रे? अरे सहज आलो. होय, पण ता महत्वाचं काय काम हा? हा, ते आहे एक छोटस काम. नाही, माका सांगितलंस तर काय मदत होयात तर मी करीन ना. अरे तुझी तर मदत मी हक्कानेच घेणार नाही का दत्त्या? हा, असं काय करतोस? हा बरं, इकडली तुझी सगळी कामं कशी चालू आहेत? बरा सुरू हा, मग ठीक. आणि शेती चालू हा. चालू आहे ना? छान छान. बर ठीक. सरिता, जरा तो मोळ दे ग. भाऊजीने काहीतरीच काय? अहो मी किती असं आहे सर. अगं तू आहेसच इकडे, पण आता तू आराम करायला हवास. सत्या, आराम काय मी रोजचो करते. हा, ता काय नाही. तुम्ही बाजू गोवा बघूया, मी करतोय साफ. अगं सरिता, मी करतोय, तुम्ही भाऊ भाऊ आपले गप्पा मारत होय. बस रे बस. आपल्याला काही करू द्यायची नाही. बाकी रमला असाल ना? हा, रमलो नाही, पण सवय झाली आता. हैसर कसा सगळं असत, हैसर काय असा? हो, पण इथल्यासारखी माणसं नाहीत तिकडे. मग हे घेऊन जावा ना हैसल्या माणसांका थैसर कधीतरी. अगं आनंदाने. कधी येत आहे सांगा? हैसर कसलो आनंद, अण्णा असत ना. बाकी थैसर तुमचे कामा लय असतील ना? हो, काम खूप. मग हे नोकरीवरनं काय सुट्टी घेतलास? हा, मी काय म्हणी होतोय, सुट्टीचं पण पगार मिळता काय हो? सरिता, मी काय पैसे मागत नाही त्यांच्याकडे, असंच आपलं विचारलंय. हो हो, पण जास्त सुट्टी घेऊ शकत नाही. हा हा, तुमचं काय तर महत्वाचं काम आहे ना, ता झाल्यावर ताबडतोब जाशाल ना? हो हो ना. तुमचं काय काम आहे ना, ते हेंका पण सांगा ना, हे पण करतील मदत. हा, बर सांगेन, नक्की सांगेन. पण वेळ आली की सांगेन. हा हा. कपाट लावून घेते. हा.
मेलेला जनावर